नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 8 सोडवणार आहोत. सबट्रॅक्ट दी नंबर्स इन दी टॉप रो फ्रॉम दी नंबर्स इन दी फर्स्ट कॉलम. फर्स्ट कॉलममध्ये हे आपणास 4 नंबर दिलेले आहेत. या 4 नंबरमधून हा 6 मायनस करायचा आहे. नंतर मग या 4ही नंबरमधून 9 मायनस करायचा आहे. नंतर -4 मायनस करायचा आहे. याप्रमाणे प्रत्येक नंबरसाठी आपणास एक्झाम्पल तयार करायचे आहेत आणि ते सॉल्व करायचे आहेत. सोडूया. पहिले एक्झाम्पल सॉल्व करून दिलेलं आहे त्यांनी. 3 - 6 = -3. नंतर आपणास कोणतं घ्यायचं आहे? 8 - 6 8 - 6 हे सॉल्व करायचं. नंतर -3 - 6 म्हणजे -3 - 6. नंतर -2 - 6 -2 आणि -6 हे सॉल्व करायचं आहे. आता 8 - 6 म्हणजे 8मधून 6 गेले तर 2 राहतील. आन्सर येईल आपलं 2. आता -3 - 6 म्हणजे -3 आणि -6 दोघांचे साईन सेम आहेत, निगेटिव्ह निगेटिव्ह. जर साईन सेम असतील तर काय करायची? अंकांची ॲडिशनच करायची. म्हणजे साईन 6 आणि 3 9 होतात. साईन कोणतं द्यायचं? सेम द्यायचं. म्हणजे सेम साईन असेल तर सेम साईन आणि अंकांची ॲडिशन. म्हणजे प्लस प्लस असेल तरी प्लस साईन येईल आणि नंबरची ॲडिशनच होईल. मायनस मायनस साईन असेल तरी ॲडिशनच होईल, नंबरची ॲडिशन होईल आणि साईन मायनसच येईल. त्याप्रमाणे इथे दोन्ही साईन सेम आहेत, मायनस मायनस, म्हणून साईन मायनसच येणार आणि नंबरची ॲडिशन 2 + 6 8. आता हे सोडवू आपण. 3 - 9 3 - 9 नंतर 8 - 9 8 - 9 नंतर -3 - 9 आणि -2 - 9 -2 - 9. फक्त इथे 6 ऐवजी आपण 9 घेतलेला आहे. हेच नंबर, हे साईन आणि हा नंबर. आता याप्रमाणे दोघांचे साईन वेगवेगळे आहेत. एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, एक प्लस आहे, एक मायनस आहे. दोघांचे साईन जर वेगवेगळे असेल तर ह्या नंबरची काय करायची? सबट्रॅक्शन. म्हणजे 9मधून 3 गेले तर किती राहतात? 6. आणि साईन कोणतं द्यायचं? मोठ्या संख्येचं. येथे मोठी संख्या 9 आहे म्हणून साईन कोणतं येईल? मायनस. येथे पण दोघांचे साईन वेगवेगळे आहेत, सबट्रॅक्शन करणार. नंबरची सबट्रॅक्शन 9 - 8 म्हणजे 1 आणि साईन कोणतं येईल? मोठ्या संख्येचं. मोठी संख्या कोणती आहे? मायनस, म्हणून इथे मायनस. आता दोघांचे साईन सेम आहेत, मायनस मायनस सेम साईन आहेत, तर आन्सरमध्ये काय येईल? साईन मायनसच येईल आणि नंबरची काय होईल? ॲडिशन होईल. म्हणजे 9 आणि 3 12. आता येथे पण दोघांचे साईन सेम आहेत, म्हणजे मायनस मायनस मायनसच होईल आणि नंबरची ॲडिशन 9 + 2 11. आता हे एक्झाम्पल तयार करू आपण इथं. एकदा 3 हे मायनस आणि या नंबरचं -4 म्हणजे ब्रॅकेट करावं लागेल. नंतर इथे काय होईल? 8 - -4 नंतर -3 -4 आणि -2 -4 याप्रमाणे येतील. तर आता एक स्टेप वाढेल इथे आपली, कारण मायनस इंटू मायनस म्हणजे मायनस इंटू मायनस, मायनसने मायनसला मल्टिप्लाय केलं तर पॉझिटिव्ह आन्सर येते. म्हणजे 3 मायनस इंटू मायनस प्लस होतील आणि 4 ब्रॅकेट उडून जाईल आणि मायनस मायनसचा 4 होईल, प्लस होईल. म्हणजे 4 + 3 = 7 होतील. आता म्हणजे 8 मायनस इंटू मायनस प्लस आणि हे 4, 8 + 4 म्हणजे 12 होतील. हे -3 मायनस इंटू मायनस प्लस आणि 4 दोघांचे साईन वेगळे आहेत म्हणून सबट्रॅक्शन. 4 - 3 1. साईन कोणतं? मोठ्या संख्येचं म्हणजे प्लस. आता इथे दोघांचे साईन सेम आहेत, सॉरी -2 मायनस म्हणजे हे -2 मायनस इंटू मायनस प्लस होतील आणि 4 दोघांचे साईन वेगवेगळे आहेत, मायनस आहे प्लस आहे म्हणून सबट्रॅक्शन. 4 - 2 म्हणजे 2 साईन मोठ्या संख्येचं प्लस. आता येथे आपण तयार करू एक्झाम्पल. हे एक्झाम्पल कसे येतील? पहिला नंबर 3 आहे आपला. 3 हा इकडला मायनस आणि -5. नंतर 8 - -5 नंतर -3 -
5 नंतर -2 -5 हे सॉल्व करता येईल मित्रांनो. येथे पण असंच होईल, कारण काय होईल 3 मायनस इंटू मायनस प्लस आणि हे 5 8 मायनस इंटू मायनस प्लस आणि हे 5 -3 मायनस इंटू मायनस प्लस आणि हे 5 -2 मायनस इंटू मायनस प्लस होतील, ब्रॅकेट आहे म्हणजे हे ते मायनस आणि मायनसचं मल्टिप्लिकेशन आहे आणि प्लस 5. आता हे सॉल्व करता येईल. 5 + 3 8 होतील, 8 + 5 13. येथे दोघांचे साईन वेगळे, सबट्रॅक्शन 5मधून 3 गेले 2 राहतील, साईन प्लसच येईल. येथे पण 5मधून 2 गेले 3 राहतील. आता नेक्स्ट येथे एक्झाम्पल तयार करू. 3 - 0 होईल, 8 - 0 होईल, -3 - 0 आणि -2 - 0 -2 - 0. 0 मायनस केला म्हणजे नंबर तोच येईल, म्हणजे फक्त 3च राहतील, 8च राहतील. हे काय राहतील -3च आणि हे काय राहतील -2च. 0 मायनस केला तर ह्या नंबरला काही फरक पडणार नाही, म्हणजे जो नंबर आहे तोच राहील इथे आपणास. आता येथे एक्झाम्पल तयार करू आपण. 3 मायनस आणि हे +7. आता येथे 8 मायनस +7 नंतर -3 मायनस +7 आणि नंतर -2 मायनस आणि +7 हे सॉल्व करता येईल. आता इथे एक स्टेप वाढेल. 3 मायनस इंटू प्लस म्हणजे मायनस आणि इंटू प्लस असेल तर आन्सर मायनस असते. ज्याप्रमाणे मायनस इंटू मायनस प्लस होतं, सेम साईन असताना प्लस आलं होतं, तर इथे वेगवेगळे साईन आहेत मायनस आणि प्लस, तर यांचा मल्टिप्लिकेशन कसा येतो मायनस. म्हणजे हे 3ला 3 मायनस इंटू प्लस म्हणजे हे मायनस होतील आणि हे 7. मग येथे काय होईल 8 मायनस इंटू प्लस म्हणजे मायनस आणि हे 7. म्हणजे ह्या दोन साईनऐवजी काय येईल फक्त मायनस, कारण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, ब्रॅकेटमध्ये आहे 7 हे, म्हणजे -3 आणि -7 इक्वल टू -2 -7. बरोबर आहे. आता दोघांचे साईन वेगळे आहेत, वेगळे साईन म्हणून सबट्रॅक्शन करायची. 7 - 3 म्हणजे 4. साईन कोणतं द्यायचं मोठ्या संख्येचं मायनस. येथे 8 - 7 म्हणजे 1. दोघांचे साईन सेम आहेत म्हणून सेम साईन येईल आणि नंबरचे ॲडिशन होईल म्हणजे 10. दोघांचे साईन सेम असताना मायनस आणि मायनस किंवा प्लस प्लस असताना यांची ॲडिशन्स होते, नंबरचे ॲडिशन होते आणि साईन मायनस असेल तर मायनस होते, प्लस असेल तर प्लस होते. येथे मायनस मायनस होते, नंबरची ॲडिशन केली 10 आली आणि साईन मायनसला मायनसच आहे. येथे पण नंबरचे ॲडिशन 9 होईल आणि साईन मायनसच. आता येथे एक्झाम्पल तयार करू आपण. 3 मायनस -8 नंतर 8 मायनस -8 नंतर -3 आहे, हा इथला -3 येथील आहे, मायनस साईन येथील आहे आणि हा -8 हा नंबर आहे -8. नंतर -2 हा नंबर आहे, मायनस साईन हे आणि नंबर हा आहे आपला. याप्रमाणे आपण एक्झाम्पल तयार केलेले आहेत. आता हे सॉल्व करता येईल आपणास. आता इथे एक स्टेप वाढेल आपली. 3 मायनस इंटू मायनस म्हणजे मायनस इंटू मायनस काय होते प्लस, मायनस इंटू मायनस प्लस म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस होईल म्हणजे +8. हे काय होईल 8 + 8. हे काय होईल -3 मायनस इंटू मायनस प्लस आणि 8 -2 मायनस इंटू मायनस म्हणजे प्लस 8. आता हे सॉल्व करता येईल. 8 + 3 11 होतील, 8 + 8 16 होतील. 8मधून 3 गेले तर 5 राहतील, 8मधून 2 गेले तर 6 राहतील. आता यासाठी एक्झाम्पल तयार करू आपण. म्हणजे 3 येथील नंतर मायनस आणि -3 म्हणजे 3
मायनस मायनस 3. नंतर आपला नंबर आहे 8 मायनस आणि मायनस 3. नंतर नंबर आहे -3 मायनस मायनस 3. नंतर -2 मायनस मायनस 3. आता हे सॉल्व करता येईल. हे सॉल्व करण्यासाठी मित्रांनो आता इथे आपण एक स्टेप वाढेल. 3 मायनस इंटू मायनस प्लस होते माहिती आहे आपणास. मायनस इंटू मायनस प्लस आणि 3 म्हणजे या साईड हा ब्रॅकेटच येईल. हे दोन्ही मायनस साईन जातील, फक्त प्लस येईल. म्हणजे 8 इक्वल टू काय होईल मायनस इंटू मायनस प्लस आणि 3. इथे काय होईल -3 मायनस इंटू मायनस प्लस आणि 3 आणि येथे -2 मायनस इंटू मायनस प्लस आणि हे 3. आता हे सॉल्व करू आपण. 3 प्लस 3 6 होतील. 8 प्लस 3 11 होतील. -3 प्लस 3 म्हणजे 0. -3 प्लस 3 कॅन्सल म्हणजे 0 होतील. आणि हे -2 हे -2 3मधून 2 गेले तर 1, कारण वेगवेगळे साईन आहेत. सबट्रॅक्शन घेतलेले साईन मोठ्या संख्येचं प्लस आहे म्हणून +1 म्हणजे 1. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.